हॅलो यूट्यूब फॅमिली. तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू मनापासून, कारण तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून मला ॲनिव्हर्सरी विश केलं आणि माझ्या आनंदाच्या वेळात तुम्ही सर्वांनी टाईम काढून माझ्याशी बोलले वगैरे. त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. तर मला एकच गोष्ट म्हणायची होती, की जे पण रिलेटिव्ह आणि मित्र परिवार किंवा कोणीही असं म्हणतं ना, की तुम्हाला काय कमी आहे, तुमचा नवरा तर फौजी आहे आणि 1,00,000च्या वरतीच पेमेंट असन. हे डायलॉग बाजी जे पण व्यक्ती मारतात, तर त्यांना मला एकच सांगायचंय, की ठीक आहे, आम्हाला काही कमी नाहीये, पण एक गोष्टीची कमी तर मला 17 वर्षापासून वाटत होती. ती आज मी पहिल्यांदा बोलून दाखवते. जर कुणाचं मन दुखावलं तर मनापासून सॉरी. पण माझ्यासोबत होतं याचा अर्थ दुसऱ्या पण कुणासोबत अशा गोष्टी घडत असतील. तर माहिती आहे का, 17 वर्षात मी एकदाही माझ्या नवऱ्यासोबत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं नाही. ना माझ्या मुलांचा बर्थडे सेलिब्रेट होतो. तर आम्हाला काही कमी नाहीये. सगळं काही व्यवस्थित आहे. पण आमच्या नवऱ्याचं जे बलिदान आहे, की त्यांना पण वाटतच असेल ना, की आपल्या बायकोसोबत वेळ घालवावा स्पेशल दिवशी. तर ते नाही घालवू शकत आणि आम्हीही घालवू शकत नाहीत. आणि विशेष म्हणजे आम्ही एकमेकांना बोलून पण दाखवू शकत नाही. कारण त्यांनाही माहिती आहे, की आपल्या बायकोवर आपल्या मुलांची आणि घराची जिम्मेदारी आहे आणि आम्हालाही माहिती आहे, की आमच्या नवऱ्यावर देशाची जिम्मेदारी आहे. एक जवान म्हणून ते कार्यरत आहेत. तर आम्ही त्यांना दुखवत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा मनापासून धन्यवाद आणि आभार माझ्या मित्रपरिवाराचे आणि माझ्या सर्व पाहुण्यांचे. थँक यू सो मच.